मुंब्रा स्थानक दरम्यान लोकल एक्सप्रेसला घासली 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी। ही घटना दुर्दैवी आहे। ही घटना कशी घडली ही चौकशीचा भाग आहे। विरोधकांकडे कोणते मुद्दे शिल्लक नाही। विरोधक कोणत्या गोष्टीचे राजकारण करत आहे, सदर प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। बजेटमध्ये फक्त रेल्वेचे मंत्री आहेत, रील काढण्यात व्यस्त आहे। कसं बघता या दुर्घटनेकडे काय? नाही, आता मी खरं माझी माहिती घेतली नाही, पण जी आता माझ्याकडे माहिती आली त्याप्रमाणे कोणती दुर्घटना दुःखद असते आणि त्याच्यामध्ये एवढंच आहे की हे काय राजकारण करण्याचं ठिकाण नाही आहे। कालचा जो परवाची जी चिनाब रेल्वे ब्रिजचं जे उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं, हे एक इंजिनिअरिंग मार्वलच आहे जे रेल्वेने निर्माण केलेलं आहे। आता ही ज्या घडतात त्यामध्ये मग सिग्नल फेल्युअर आहे का, मोटर म्हणजे चूक आहे का, आणखीन कशामुळे घडलं हे आता चौकशीचा भाग येतो। मला वाटतं विरोधकांकडे आता कुठे मुद्दे शिल्लक नाही, पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्यासारख्या तरी कार्यकर्त्याला दुःखाने वेदना होतात आणि ते चिड येते कोणत्या विषयाचं राजकारण करावं। पण मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांना माझी एवढी विनंती आहे की आपण ही सगळी घटना एकदा चौकशी होऊ दे, पण आपण त्याच्यावर भाष्य केलं उचित राहील। सर, दुसरी अशी गोष्ट आहे की त्या रेल्वेमध्ये एकमेकांना जे लटकलेले प्रवासी होते ते एकमेकांना लटकून जे आहे ते जात होते आणि एकमेकांना धडकून ते खाली पडले। तर कुठेतरी जे ऑनलाईन ऑटोमॅटिक जे रेल्वे सेवा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार होती त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आता अनेक दिवसामध्ये रेल्वेच्या ट्रॅक्समध्ये वाढ झाली। आता मुंबई मेट्रो सारखे प्रकल्प आता यशस्वीपणे त्याची कार्यवाही सुरू आहे। आता ह्या ज्या गर्दीच्या काळामध्ये जे प्रवासी रेल्वेला धरून जातात हे नित्य चित्र आपण रोज पाहतोय, तर तसं व्हायला नाही पाहिजे। रेल्वे सुरक्षा दलानं किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता होती। पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा अंतिम चौकशी झाल्यानंतर आपल्याला वस्तुस्थिती आपल्याला कळेल काय घडलंय।